मित्रांनो, तुम्हाला स्वप्न पडतात का जी खरी होतात? किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीसोबत असं होतं की त्यांना स्वप्न पडतात आणि ती खरी होतात? त्यांना स्वप्न पाहायचीच भीती वाटते. तुम्ही ऐकलं असेल की काही व्यक्तींना त्यांचं मरण दिसतं. ते आपल्याशी असं काही बोलून जातात की त्यांची शेवटची घटका जवळ आली असं त्यांना सांगायचं असतं, पण आपल्याला त्याचा अर्थच लागत नाही. किंवा कधीतरी तुमच्यासोबत असं झालं असेल की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला खूप आठवण आली आणि बरोबर त्याच वेळी त्याचा कॉल आला. पण हे कसं होतं? अशा काही गूढ गोष्टींचे आपल्याला अर्थच लागत नाही, पण हे कसं होतं? तर अशाच काही गूढ गोष्टी असणाऱ्या पुस्तकाविषयी, एका कथासंग्रहाविषयी आज आपण बोलणार आहोत. चला तर मग बघूया. नमस्कार मित्रांनो, मी शीतल राऊत. आज आपण बोलणार आहोत रत्नाकर मतकरी लिखित, मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित एक दिवा विझताना या पुस्तकाविषयी, या कथासंग्रहाविषयी. या कथासंग्रहामध्ये एकूण 7 कथा आहेत, गूढ कथा आहेत. प्रत्येक कथा ही खूप वेगळी आहे. प्रत्येक कथा ही आपल्याला वेगळी अनुभूती देऊन जाते. पहिली कथा आहे एक दिवा विझताना, दुसरी आहे अशब्द, तिसरी आहे चौथी खिडकी, चौथी आहे रूममेट, पाचवी आहे पोरखेळ, सहावी आहे सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळ कंठ, आणि सातवी आहे नाईटमेअर. पहिली कथा आहे एक दिवा विझताना. या कथेविषयी रत्नाकर मतकरी लिहितात, एक दिवा विझताना ही एक सत्य घटना आहे. तिचा विषय आपल्या ओळखीचा नाही, तो अत्यंत गूढ आहे. गूढ म्हणजे काय? तर विज्ञानाच्या चौकटीत न बसणारा, पण ज्याला आपण प्रमाण मानतो ते विज्ञानच अपुरे असेल तर? आजवर आपल्याला माहीत असलेले सर्व विज्ञान पंचेंद्रियांच्या जाणीवांवर आधारलेले आहे. मनाचे सामर्थ्य आपण गृहीतच धरलेले नाही. दुसरे असे की आपले सर्व ज्ञान भौतिक, भूतलाशी संबंधित. परंतु परलोकाचा अभ्यास करण्यासाठी अगदी वेगळ्याच प्रकारच्या विज्ञानाची गरज असेल तर? विज्ञानाची ती शाखाच आपल्याला ठाऊक नसल्यामुळे परलोकाविषयी काहीच सांगणे सध्या शक्य नाही. आज पाश्चात्य देशात जी संशोधने होत आहेत त्यात पारलौकिक जगाचा वेध घेणे चालू आहे. एकदा या संशोधनाचे निष्कर्ष आपल्यासमोर आले की विज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आणि आजचे जे विज्ञान आहे ते आपोआपच तोकडे ठरेल. हे ध्यानात न घेता आपण एकतर कशावरही आंधळा विश्वास ठेवतो किंवा जे आपल्या ज्ञानाने समजत नाही ते सहज धुडकावून लावतो. स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी समजणारे प्रत्येक गोष्टीला भौतिक ज्ञानाचा कस लावतात, पण हे ज्ञानच अपुरे ठरल्यानंतर त्यांनी काढलेल्या निष्कर्षांचे काय होणार? उदाहरणार्थ, ज्या काळी पृथ्वी चौकोनी आहे अशी समजूत होती, त्या काळच्या बुद्धिवाद्यांनी ती गोल आहे असे म्हणणाऱ्यांचे धिंडवडे काढले. न दिसणाऱ्या ध्वनिलहरींना ताब्यात आणून देशोदेशी संबंध ठेवणे ही पूर्वीच्या बुद्धिवाद्यांना कविकल्पना वाटली असेल. आज आपल्याला विचार लहरींचा सांधा जुळवणे किंवा टेलिपॅथी हे थोतांड वाटले तरी इतर ग्रहांवरील जीवसृष्टीशी संबंध जोडता यावा म्हणून रशियामध्ये तिचे सखोल संशोधन चालू आहे. स्पिरिच्युअल हिलिंग किंवा परलोकवासी आत्म्यांनी येऊन केलेल्या रोगमुक्ततेची उदाहरणे ब्रिटनमध्ये सापडतात. ही राष्ट्रे आपल्यापेक्षा अधिक बुद्धिनिष्ठ आणि व्यवहारी आहेत. म्हणूनच ज्या गोष्टी आपण आज थोतांड मानून सोडून देतो त्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन करून काही अज्ञात शक्ती आपल्याशा करण्याचा प्रयत्न ती करीत आहे. त्यांना यश आल्यास आजच्या भाकड कथा ही उद्याची शास्त्रीय सत्य ठरतील. मी सांगत आहे त्या घटनेमागचे गूढ कधी उलगडेल तेव्हा खरे. त्याचे स्पष्टीकरण भविष्यात मिळेल. आजच्या आपल्या तुटपुंजा ज्ञानाच्या कक्षेत ते बसत नाही. सध्या फक्त एवढेच सांगता येईल की हे असे घडले
ते प्रत्यक्ष घडले नसते तर इथे सांगण्यातच काही मुद्दा नव्हता. कल्पनेत काहीही होऊ शकतं आणि गूढ गोष्टीचे एका विशिष्ट तर्कशास्त्राने कथेच्या चौकटीत बसेल असे काल्पनिक स्पष्टीकरणही देता येते. पण ही घटना सत्य असल्यामुळेच तिच्यात नेमके प्रसंग नाहीत, तिला नाट्यपूर्ण शेवट नाही आणि स्पष्टीकरण आज तरी नाहीच नाही. एवढे मात्र सांगतो की त्या घटनेशी ज्यांचा संबंध आला त्या व्यक्तींना मी प्रत्यक्ष भेटलो. ती माणसे अत्यंत विश्वसनीय आहेत आणि एखादी खोटी हकीकत रंगवून सांगण्याचे त्यांना कारणही नाही. या मंडळींची एकूण भूमिका सत्य कथनाची होती आणि कथनाला अद्भुताचा रंग देण्याची प्रवृत्ती त्यांच्यात नव्हती. बहुतेक संबंधित व्यक्ती आजही हयात आहेत. त्यांच्याकडून या हकीकतीची खरेपणा पारखणे सहज शक्य आहे, परंतु त्यांना चौकशांचा त्रास होऊ नये म्हणून मी त्यांची खरी नावे देणे टाळले आहे. दुसरे अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे त्या कुटुंबाला पुन्हा एकदा या शोककारक घटनेची आठवण देणे रास्त नव्हे. कथानकाचा ओघ टिकवण्यासाठी तपशिलाची फिरवाफिरव करण्याचे स्वातंत्र्य मी घेतलेले आहे, परंतु त्यामुळे मूळ हकीकतीला फारसा धक्का पोहोचलेला नाही. तिच्यातील सत्य अबाधित आहे. त्यांनी जे लिहिलं या कथेविषयी ते वाचूनच माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि कथा वाचताना तर अक्षरशः कथा संपेपर्यंत आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप बंद होते. दुसरी कथा आहे अशब्द. ही मला अत्यंत आवडलेली कथा आहे, कारण यामध्ये विश्वास न ठेवण्यासारखे काहीही वाटत नाही, ती कथा खरी वाटते. तिसरी कथा आहे चौथी खिडकी. तुम्ही टाइम ट्रॅव्हल हा कॉन्सेप्ट तर अनेक चित्रपटांमधनं वेब सिरीजमधनं बघितला असेलच. हे कितपत खरं आहे हे आपल्याला माहिती नाही, किंवा ते शास्त्र त्यावर अजून संशोधनं चालू आहेत, त्याचा उलगडा अजून झालेला नाही, म्हणून आपण त्यावर कितपत विश्वास ठेवू शकतो माहिती नाही. पण याच कॉन्सेप्टवर चौथी खिडकी ही कथा मांडलेली आहे, लिहिलेली आहे. पोरखेळ ही सुद्धा कथा खूप सुंदर आहे. म्हणजे ती वाचताना पण कथा संपेपर्यंत आपल्याला भीती वाटत असते की आता काय होणार, आता काय होणार. आणि ही कथा मुळात माणूस नियतीच्या हातचा कसा बाहुला आहे हे एक लहान मुलगा आणि त्याचा बाहुल्यांचा खेळ या प्रतीकातून सांगण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे. सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळ कंठ ही कथा एक फॅन्टसी आहे आणि बाकी दोन कथाही खूप सुंदर आहेत. तुम्हाला जर अशाच रहस्यमयी गोष्टी आवडत असतील, गूढ कथा आवडत असतील, तुम्हाला हॉरर फिल्म्स बघायला आवडत असतील, तर हा कथासंग्रह तुमच्याचसाठी आहे. नक्की वाचायला हवा असा आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही ते पुस्तक विकत घेऊ शकता, परचेस करू शकता. रत्नाकर मतकरी यांच्या लिखाणाविषयी बोलायचं झालं तर त्यांची निवेदन शैली, त्यांचं लिखाण हे खूप अप्रतिम आहे. ते आपल्याला एका अंधाऱ्या खोल दरीत घेऊन जातात आणि आपण आत दरीत शिरत जातो, खोल जातो आणि तो अंधार, ती रहस्यमयता, ती भव्यता, ते गूढ, ती भीती, या सगळ्यांची अनुभूती आपल्याला होत जाते. एवढी त्यांच्या लिखाणामध्ये ती ताकद आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की मागच्या लॉकडाऊनमध्ये कोविड-19मुळे आपण रत्नाकर मतकरी यांना गमावलं आहे, तर त्यांना विनम्र श्रद्धांजली. पण मला असं वाटतं की ते आपल्या सोबतच आहेत. त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या कल्पनाशक्तीमधून ते आपल्या सोबत आहेत. त्यांनी जी पुस्तकं लिहून ठेवली ते वाचताना आपल्याला त्यांचा सहवास मिळेल, म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांची पुस्तकं वाचायला हवीत. त्यांचे विचार, त्यांची कल्पनाशक्ती लिखाणातून आपल्याला तो अनुभव नक्कीच देईल. तर पुस्तक तुम्ही नक्की वाचा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि भेटूया पुन्हा पुढच्या पुस्तकासोबत. तोपर्यंत वाचत राहा, आनंदी राहा.